नमस्कार शेतकरी मित्र. नमस्कार. विनोद सदाशिव वडणे, राहणार रामपूरवाडी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बर, किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 12 तारखेला 2 महिने जाईल. 12 तारखेला 2 महिन्याचा प्लॉट. आणि याला आता फवारणीची मी तुम्हाला दिली, तिला घेऊन किती दिवस झाले? 20 दिवस झाला. 15 ते 20 दिवस आपल्याला फवारणी घेऊन झाली. पूर्ण झाले. याच्यामध्ये समस्या काय काय जाणत होत्या तुम्हाला हरभऱ्यामध्ये, का त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं फवारणी घ्यावा? त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मर होता. बर. मर व्हायची, पिवळ सर्दी व्हायचा, हा. आणि माझी पाहिजे तसा असा जोम नव्हता तो. जो म्हणजे आपण म्हणतो तजेलदारपणा, तजीला तो तजेलदारपणा हरभऱ्यात आपल्याला दिसत नव्हता. दिसत नाही. बर, आता फवारणी घेतल्यानंतर मग तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणत्या समस्यावरती समाधान वाटलं? फवारणी घेतल्यानंतर मर जागेवर थांबलेली, त्याचा जो जागे जे पिवळ पडला होता ते पुढे दिसतच नाही, आणि पूर्ण रान झाकलेलं आहे. म्हणजे मरीला ज्या झाडांना मरायला सुरुवात झाली ते जागेवर स्टॉप झाले आणि स्टॉप झाली. ज्यांची 60-70% बऱ्याच ठिकाणी पिवळा दिसायचा प्लॉट, ते तसं काहीच नाही राहिलं. आता म्हणताच येणार नाही भाऊ इथं पिवळा होता, असं कुठंच नाही. म्हणजे पण ज्याची 60-70% पर्यंत ज्याची मर गेली तो गेला, परंतु ज्याची मरीला सुरुवात झाली तो आहे तिथं जागेवर थांबलेला. जागेवर थांबला. बस, कॅमेरा आपण पुढे फिरवा याजवळ. तर कॅमेरा आपण जर फिरवला तर आता त्या बांधाच्या पलीकडे दुसरा प्लॉट आहे, आणि त्या बांधापासून अलीकडे आपला प्लॉट आहे. तर शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता की त्या पलीकडल्या प्लॉट मध्ये आणि अलीकडल्या प्लॉट मध्ये आपल्याला किती प्रमाणात बदल दिसतोय. बरोबर. औषधं म्हणजे याला एकदम उत्तमरित्या मिळालेले असं. बाकी म्हणजे शेतकऱ्यांनी तसं जर एक प्रयोग केला तर एकच नंबर राहील. ठीक आहे, चालेल. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि दिलेल्या वेळेबद्दल आगरे पाटील परिवार आपले हार्दिक धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्र. नमस्कार. विनोद सदाशिव वडणे, राहणार रामपूरवाडी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बर, किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 12 तारखेला 2 महिने जाईल. 12 तारखेला 2 महिन्याचा प्लॉट. आणि याला आता फवारणीची मी तुम्हाला दिली, तिला घेऊन किती दिवस झाले? 20 दिवस झाला. 15 ते 20 दिवस आपल्याला फवारणी घेऊन झाली. पूर्ण झाले. याच्यामध्ये समस्या काय काय जाणत होत्या तुम्हाला हरभऱ्यामध्ये, का त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं फवारणी घ्यावा? त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मर होता. बर. मर व्हायची, हा. पिवळ सर्दी व्हायचा, हा. आणि अशी पाहिजे तसा असा जोम नव्हता भाऊ. जोम नव्हता. म्हणजे आपण म्हणतो तजेलदारपणा, तजीला नव्हता. तो तजेलदारपणा हरभऱ्यात आपल्याला दिसत नव्हता. नव्हता. आता फवारणी घेतल्यानंतर मग तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणत्या समस्यावरती समाधान वाटलं? फवारणी घेतल्यानंतर मर जागेवर थांबलेली, त्याचा जो जागे जे पिवळ पडला होता ते कुठे दिसतच नाही, आणि पूर्ण रान झाकलेलं आहे. ओके. म्हणजे मरीला ज्या झाडांना मरायला सुरुवात झाली ते जागेवर स्टॉप झाले आणि स्टॉप झाली. ज्यांची 60-70% बऱ्याच ठिकाणी पिवळा दिसायचा प्लॉट, ते तसं काहीच नाही राहिलं. आता म्हणताच येणार नाही भाऊ इथं पिवळा होता, असं कुठंच नाही. म्हणजे पण ज्याची 60-70% पर्यंत ज्याची मर गेली तो गेला, परंतु ज्याची मरीला सुरुवात झाली तो आहे तिथं जागेवर थांबलेला. जागेवर थांबला. बस, कॅमेरा आपण पुढे फिरवा याजवळ. तर कॅमेरा आपण जर फिरवला तर आता त्या बांधाच्या पलीकडे दुसरा प्लॉट आहे, आणि त्या बांधापासून अलीकडे आपला प्लॉट आहे. तर शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता की त्या पलीकडल्या प्लॉट मध्ये आणि अलीकडल्या प्लॉट मध्ये आपल्याला किती प्रमाणात बदल दिसतोय. बरोबर. औषधं म्हणजे याला एकदम उत्तमरित्या मिळालेले असं. बाकी म्हणजे शेतकऱ्यांनी तसं जर एक प्रयोग केला तर एकच नंबर राहील. ठीक आहे, चालेल. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि दिलेल्या वेळेबद्दल आगरे पाटील परिवार आपले हार्दिक धन्यवाद.